जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी, तसं आपण सदनाला आश्वस्त करावं. पाटील साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. आज या ठिकाणचं चित्र बदलू शकेल अशा प्रकारचा सुरजागडचा प्रकल्प आहे. जाणीवपूर्वक नक्षलवादी चळवळीतले लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी सुरजागडची जी देवी आहे त्याला काहीतरी करणार आहे, काही संबंध नाही, त्याच्यापासून खूप दूर हा प्रकल्प आहे. तो जो डोंगर आहे ज्याला त्या ठिकाणी अतिशय पूज्य मानलं जातं, त्याच्या आसपासही कुठे आम्ही मायनिंग होऊ देणार नाहीये. त्याची कुठली लीजही दिलेली नाहीये. आणि गेले 5 वर्ष सातत्याने आता ही मायनिंग सुरू झाली. आणि यातल्या आनंदाची गोष्ट अशी आहे की कोनसरीमध्ये आपण पहिल्यांदा जो काही त्या ठिकाणी स्टील प्लांट तयार करायची परवानगी दिली होती, मी त्यावेळेस मुख्यमंत्री होतो, नंतर आमचे शिंदे साहेब तिथले पालकमंत्री होते, आम्ही सातत्याने त्याच्या पाठीशी उभं राहिलो. जून पर्यंत आता त्याचा पहिला फेज सुरू होणार आहे. आणि आता त्यांनी जे काही त्यांना तिथे यश मिळालेलं आहे ते पाहता अजून 20,000 कोटी रुपयाचा आता इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी त्यांनी अनाऊन्स केलाय. त्यामुळे गडचिरोलीचं चित्र हे बदलू शकतं. आणि म्हणून आपण दिलेली सूचना अतिशय योग्य आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार, आणि सुरुवातीच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल होती, पण आता तिथली जनताही त्याला समर्थन देते आहे. याचं कारण त्यांच्यावर कंपल्सरी लोकल लोकांचे ट्रक लावा, लोकल लोकांना काम द्या, असं सगळं कंपल्शन टाकल्यामुळे आता तिथलं लोकल काम देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यासोबत आता त्या कंपन्या लोकली CSR करायला त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. आणि अजून लोकाभिमुखता तिथे काय आणता येईल, विशेषतः तिथे एक प्रॉब्लेम असा होता की रस्त्यात जी मागे 80 आपण जे सांगितलं होतं वाहना नाग, एका ऍक्सिडेंट नंतर ते झालं होतं. तर आता त्यांना एक डेडिकेटेड रस्ताच आपण द्यायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ट्रॅफिकमुळे किंवा जी काही लोकांची त्या ट्रक्सच्या आवाजाईमुळे जो काही प्रॉब्लेम तयार होतो तो प्रॉब्लेम तयार होणार नाही. अशा प्रकारचे कॉरिडॉरच आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या संदर्भात मी लक्ष घातलंय, बाजूला सुधीर भाऊ चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तेही त्या ठिकाणी मदत करतायत. मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे, त्यामुळे निश्चित आपल्या सूचनेप्रमाणे पूर्णपणे हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी कार्यान्वित करू. बोला नानासाहेब. अध्यक्ष महाराज, सुरजागडचा विषय या ठिकाणी काढला आणि माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली, अध्यक्ष महाराज, दिलीप वळसे साहेबांनी त्याच्यात अजून थोडीशी पुष्टी लावली. पण खऱ्या अर्थानं अध्यक्ष महाराज तिथली वस्तुस्थिती वेगळी आहे. मला असं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे काही उत्तर या ठिकाणी दिलं त्याला एकदा अजून आपण माननीय उपमुख्यमंत्री तपासलं पाहिजे. कारण की आम्ही पण त्या भागात गेलेलो होतो. तिथले रस्त्याची फार व्यवस्था खराब आहे अध्यक्ष महाराज. अनेकांचा जीव त्या ठिकाणी गेला. स्थानिक लोकांनी अनेक आंदोलन त्या ठिकाणी केले अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, जंगलाचं मोठ्या प्रमाणात तोडताड त्या ठिकाणी झाली. कुठलाही पर्यावरणाचा त्या ठिकाणी नियम पाळले गेले नाहीत. याच्यामध्ये अध्यक्ष महाराज हा जो नक्षल मुवमेंट जी आहे, अध्यक्ष महाराज, याचा पहिला एकदा बल्लारशा पेपर मिलचा संबंध नक्षलवाद्यांशी आणि त्याच्यातून ते फोफावलं होतं असा रिपोर्ट त्या काळात आला अध्यक्ष महाराज. शोभाताई फडणवीस या विधानमंडळाच्या सदस्य होत्या, त्यांनी पण हा विषय मांडला. सुधीर भाऊ आपण पण त्यावेळेस मांडत होतो. आता त्या सुरजागड प्रकल्पामुळे नक्षलवादाला ताकद मिळत आहे अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. माझं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आपण पालकमंत्री होतात त्या ठिकाणी, माझं आपल्याला दोघांना विनंती आहे. मला माहित आहे हे प्रकरण काय कुठल्या लेवलवर जाईल आणि नंतर काय होणार आहे. मी आतापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला अलर्ट करतोय, या प्रकरणाला तेवढं आसान घेऊ नका. आपण ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आणि या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू आहे, आणि जे काही त्या ठिकाणी जो माणूस आहे त्या ठिकाणी, खरं तर त्या ठिकाणी रेल्वे गेली पाहिजे होती. 300 वर्ष त्या ठिकाणी चालेल एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी आहे. आशियातलं सगळ्यात महत्वाचं आयरन ओर त्या ठिकाणी आहे. 65% म्हणजे गोटा उचलला तरी 65% लोखंड त्याच्यामध्ये आहे. एवढ्या महत्वपूर्ण प्रकल्पाला त्याला बाहेर नेऊन त्याचं विकायला सुरुवात झालेली अध्यक्ष महाराज. कोणसरीचा उल्लेख मुख्यमंत्री निघाला या ठिकाणी. अध्यक्ष महाराज, मी त्या ठिकाणी गेलो, मी सगळी गोष्टी पाहिली अध्यक्ष महाराज. मी अजूनही सांगतो अध्यक्ष महाराज, त्याच्यानं नक्षलवादाला ताकद मिळत आहे. स्थानिकांना किती मिळत आहे की नाही मिळत आहे, किती ट्रक वाले किती काम करतात ते त्याचा भागाला मी जाणार आहे अध्यक्ष महाराज. पण माझं अध्यक्ष महाराज आपल्याकडून माझी विनंती आहे की आपण याच्यावरचे
उच्चस्तरीय मीटिंग बैठक लावावी, सरकारला बोलवावं, आम्हाला बोलवावं, स्थानिक लोकांना बोलवावं. मी सांगतो अध्यक्ष महाराज, त्याचा पासून पुढे धोकाच निर्माण होणार अध्यक्ष महाराज. आज ज्या पद्धतीने चालू आहे, हा माझा इशारा आपण लक्षात घ्यावा. मी नोंद करून ठेवली, रेकॉर्डला आहे जरूर. चला घोष. नाना भाऊंनी सांगितलं नक्की ते गांभीर्याने घेतलं जाईल, पण नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही, कधीच थांबणार नाही. आणि ही सातत्याने भूमिका, आणि मला याचा उल्लेख केला पाहिजे की आमचे पूर्वीचे गृहमंत्री RR पाटील साहेब यांनीही तीच भूमिका ठेवली आणि माझी भूमिका तीच असणार आहे. ते करतील ना, पण त्यांना उत्तर आम्ही देऊ. आज नक्षलवाद महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यात काही तालुक्यापुरता आपण तो थांबवलेला आहे, तिथूनही तो आपण पूर्ण नष्ट करणार आहोत. आज मला आनंद या गोष्टीचा आहे की आज गडचिरोलीचे तरुण हे नक्षल दलमध्ये सामील होत नाही आहेत. त्यांना छत्तीसगड मधनं आणि ओडिसातनं लोक आणावे लागतात. आता नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीचे तरुण नाही आहेत. आता ते सगळे नवीन जे दलम होत आहेत त्या दलम मध्ये सगळे छत्तीसगड मधनं आणि ओडिसातनं त्यांना आणावे लागतात. तरीही आपण जे सांगितलेलं आहे, आपण ज्येष्ठ नेते आहात, गांभीर्याने घेतलं जाईल, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक तो संघर्ष करावा लागला तरीही तिथलं औद्योगिकरण आपण केलं पाहिजे. त्यातनंच नक्षलवाद संपणार आहे, त्यातनं स्थानिकांच्या. आणि आता मी आपल्याला सोबत घेऊन जायला तयार आहे. 4 ने जवळजवळ 6000 लोकांना त्या ठिकाणी व्यवसाय मिळालेला आहे. कोणीही बाहेरच्या राज्यातनं आलेलं नाहीये, सगळे स्थानिक आहेत. स्थानिकांनाच त्या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि त्यात कुठे जर काही हयगय होत असेल तर जरूर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू, पुन्हा त्याच्यावर कडक कारवाई करू. पण त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आलं पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे आणि आम्ही नक्षलवाद्यांना घाबरणार नाही. चला बोला. अध्यक्ष महोदय, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. आदरणीय अजितदादांनी हा विषय घेतला, त्याच्यामध्ये आत्ताच एक नवीन डेव्हलपमेंट झाली आहे की दरवर्षी प्रथेप्रमाणे बेळगावमध्ये जेव्हा कर्नाटकाचं सरकार अधिवेशन घेतं तेव्हा पहिल्या दिवशी तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे सगळे अधिकारी पदाधिकारी मिळून, कार्यकर्ते मिळून तिथे एक प्रतिकात्मक आंदोलन त्या ठिकाणी करत असतात. एक तर त्या आंदोलनासाठी, नाही तर त्या ठिकाणी जी बैठक असते त्याला परवानगी तिथं असताना सरकारने नाकारली. दुसरं, तिथे जे आंदोलन करणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते त्यांना ताब्यात सुद्धा त्या ठिकाणी घेतलं गेलंय. मला इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आहे की अमित शाह साहेबांना आपण भेटला होता, महाविकास आघाडीच्या खासदारांनी पुढाकार घेतला आणि ती बैठक झाली होती, तर आपण तिथे अमित शाह साहेबांशी बोलून तिथे असणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलंय, त्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी सोडण्यात यावं अशी विनंती तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री घोषणा. आपणा सर्वांना विदित आहेच की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठांमधील राज्यशास्त्र व लोक प्रशासन या विषयाचा अभ्यास करण्याच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या वर्षी सुद्धा दिनांक 20 ते 27 डिसेंबर 2022 या कालावधीत 49व्या संसदीय अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता विधान परिषद सभागृह विधान भवन नागपूर येथे होणार आहे. संसदीय अभ्यास वर्गा संबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपाल खानाद्वारे वितरित करण्यात आली आहे. तरी सर्व माननीय सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा. घोषणा. महोदय, आपल्या कुठल्याही नागरिकाला किंवा आपल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर अशा प्रकारे अटक केली असेल, आम्ही स्वतः त्यात लक्ष घालतो आणि त्यांना सोडतो. सर्व सन्मान्य सदस्यांना सूचित करण्यात येते की आजपासून प्रारंभ झालेल्या नागपूर हिवाळी अधिवेशन 2022 साठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजना, अधिवेशन दैनंदिनी महत्वाच्या व्यक्तींचे दूरध्वनी
विविध बैठकांसंदर्भातील माहिती एक क्लिक वर उपलब्ध करून देण्यासाठी महा असेंब्ली हे ऍप कार्यान्वित करण्यात आले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे हे ऍप नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेट ट्राईब या IT कंपनीच्या ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनी तयार केले आहे. सर्वसामान्य सदस्यांनी या ऍपचा लाभ घ्यावा. अध्यक्ष महोदय, काय आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सुयोग हे जे पत्रकारांसाठी राखीव असलेलं अनेक म्हणजे नागपुरी उपराजधानी झाल्यापासून सुयोग हे पत्रकारांसाठी राखीव असतं, पण यावेळेस पहिल्यांदा ते अर्ध करण्यात आलंय. CM आणि DCM ची लोक तिथे म्हणजे स्टाफ तिथे राहतोय, अर्धे पत्रकार राहतात, बाकी पत्रकार कुठे कुठे बिचारे गरीब सोय करून राहतात. सुयोग हे परंपरेनुसार ऐतिहासिक वसतिगृह आहे, फक्त आणि फक्त पत्रकारांसाठी राखीव आहे. आवाड साहेब, या संदर्भातलं निवेदन माझ्याकडे पत्रकार संघाने दिलेलं, त्या संदर्भातल्या सूचना मी शासनाकडे दिलेल्या आहेत आणि ती व्यवस्था लावण्यात येईल. चला पुढे जाऊ. जे बाबा आत्रामांना जी धमकी आली तशीच धमकी माननीय मुख्यमंत्र्यांना आली होती. एक मिनिट ऐका ना, मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था किती वाढलेली होती ती मी बाजूलाच बंगलाय ना माझा, ते मी बघितली. तर तुमच्या इतकीच सुरक्षा व्यवस्था त्यांना देण्यात एवढीच विनंती. सुरजागड प्रकल्प खरं म्हणजे गृहमंत्री ऐका तिथूनच सुरू झालंय ना ते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब होते आणि त्यावेळेस जवळपास सगळ्यांचं नकारात्मक भूमिका होती. देवेंद्रजींच्या काळात ते सुरजागड प्रकल्प सुरू झाला, नंतर का बंद झाला याची माहिती तत्कालीन गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये मी पालकमंत्री होतो दादा, त्यामध्ये जे आपण तिथे सुरजागड प्रकल्प सुरू केल्यानंतर त्याचा काय फायदा होतोय, काय होणार आहे याची माहिती घेतल्यानंतर पूर्णपणे आम्ही त्याच्या मागे उभं राहिलो. गृहमंत्री महोदयांनी देखील त्याला मान्यता दिली आणि अगदी नाना देखील त्याला साक्षीदार आहेत. त्यामध्ये नक्षलवादाला घाबरून या ठिकाणी सुरजागड सारखा प्रकल्प आपण जर सुरू करू शकलो नाही तर या राज्याचं अपयश आहे आणि हे राज्य सरकार नक्षलवादाकडे झुकलं अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली त्यावेळेस. आणि त्यावेळेस घेतल्यानंतर आज मगाशी उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे जवळपास 6,000 लोकांना रोजगार मिळालाय आणि डायरेक्ट इनडायरेक्ट लोकांना आणखी भरपूर लोकांना, हजारो लोकांना त्याचा फायदा मिळतोय. कोणसारीमध्ये तो प्रकल्प स्टील प्लांट उभा केल्यानंतर जवळपास 10,000 लोकांना काम मिळेल. बाबा आत्रामांना सगळं माहित आहे. टाटाचा TCS आहे तो आपल्याला हे करतोय. आणि त्याचबरोबर हे करत असताना जितेंद्र आव्हाडजींनी मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. आणि ज्या वेळेस मला धमकी आल्यानंतर सर्व IB इंटेलिजन्स या सगळ्यांनी मला Z+ सिक्युरिटी द्यावी अशा प्रकारची भूमिका मांडली. ऑन पेपर घेतलं. गृहराज्यमंत्री कुठे शंभूराज देसाई होते. तुम्ही जो मुद्दा काढला मला बोलायचं नव्हतं, परंतु त्यावेळेस Z+ सुरक्षा देऊ नये अशा प्रकारची भूमिका देखील घेतली गेली. मला त्याच्यात जायचं नाही. पण बाबा आत्राम हे आपले सहकारी आहेत. ऐका ना ओ भुजबळ साहेब, तुम्हाला माहित आहे ना आता कसं यामध्ये बाबा आत्राम हे आपले सन्माननीय सदस्य, आपल्या सभागृहाचे सदस्य आहेत. त्यांचा माझा संबंध काय ते त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. मगाशी गृहमंत्री महोदयांनी हे सांगितलेलं आहे. बाबा आत्राम यांच्या जीवाचं, त्यांच्या कुटुंबियांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला कुठलीही सुरक्षा व्यवस्था कमी पडणार नाही. माननीय अध्यक्ष महोदय, मला एकच मिनिट बोलायचं आहे. दादा एक मिनिट. माननीय आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन नगर विकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री, सन्माननीय अध्यक्ष महोदय, वरच्या सभागृहामध्ये देखील आणि विधानसभेमध्ये देखील माननीय शिंदे साहेबांना त्यावेळी आलेल्या धमकीच्या संदर्भामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. परिषदेमध्ये त्यावेळी माननीय सदस्य रवी पाठक साहेबांनी आणि अनेक सन्मान्य सदस्यांनी सांगितले की सरकारनं अधिवेशन संपायच्या आत याच्यावरती काय उपाययोजना केल्या आणि ह्या धमकीच्या मुळाशी कोण आहे
हे सभागृहाला अवगत करावं. अध्यक्ष महोदय, त्यावेळी मी 2 बैठका घेतल्या. त्यावेळी मी गृह विभागाचा राज्यमंत्री होतो. मी 2 बैठका घेतल्या. सगळं इनपुट सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं रेकॉर्डवर या ठिकाणी आपण म्हणणं घेतलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये नुसतं शिंदे साहेबांनाच नाही तर त्या पत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचा उल्लेख होता. वहिनी साहेबांचा उल्लेख होता. या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आल्या आणि यांना शिंदे साहेबांना आणि परिवाराला Z+ सुरक्षा देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा निर्णय माझ्या विभागामध्ये मी घेतलेल्या बैठकीमध्ये घेतला. पण त्यावेळी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांची त्याला अनुमती घेणं गरजेचं होतं. म्हणून ती नसती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठवली. परंतु अधिवेशन संपेपर्यंत त्या नसतीवरती तत्कालीन मुख्यमंत्र्यांची सही झाली नाही आणि ती नसती तशीच प्रलंबित राहिलेली आहे. त्यामुळं कुणी या नसतीला मान्यता दिली नाही आणि का त्यावेळी शिंदे साहेबांना सुरक्षा मिळू शकली नाही हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये ती नसती अद्यापही कदाचित प्रलंबित असेल. अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे. चला पुढे घ्या. शोक प्रस्ताव. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो. जरा शांत शोक प्रस्ताव आपण घेऊया आता. श्री माणिकराव होडल्या गावित माजी विधानसभा सदस्य व माजी केंद्रीय राज्यमंत्री, श्री किसनराव नानासाहेब देशमुख माजी विधानसभा सदस्य व माजी राज्यमंत्री, सर्वश्री तुकाराम गंगाधर गडाख, श्री विनायक महादेव निमण, दिगंबर बाळोबा भेगडे, सोपनराव तुकाराम फुगे, श्रीनिवासराव उर्फ बापूसाहेब बाळाजीराव देशमुख गोरठेकर, विठ्ठलराव सोनाजी पाटील माजी विधानसभा सदस्य व श्रीमती अॅनी सितंबला शेखर माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. कैलासवासी माणिकराव होडल्या गावित यांचा जन्म 29 ऑक्टोबर 1937 रोजी नंदुरबार जिल्हा नवापूर तालुक्यातील धुडीपाडा येथे झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले होते. कैलासवासी गावित यांची घनराट आदिवासी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक, विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आदिवासी सहाय्यक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी गावित यांनी नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, धुळे जिल्हा परिषद नाही काय आपण शोक प्रस्ताव घेतोय. कृपया सगळ्यांना विनंती आहे की शोक प्रस्तावाचं गांभीर्य लक्षात घेऊन कोणी सभागृहात बोलू नये. शिरसाट साहेब. कैलासवासी गावित यांनी नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य, धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती म्हणून कार्य केले होते. सन 1980 मध्ये नवापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाले होते. ते सन 1981 ते 2014 पर्यंत सलग 9 वेळा नंदुरबार मतदारसंघातून लोकसभेवर निर्वाचित झाले होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात गृह सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ संसदपटूचे शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी किसनराव नानासाहेब देशमुख यांचा जन्म 2 डिसेंबर 1932 रोजी झाला. त्यांचे शिक्षण BA LLB पर्यंत झाले होते. कैलासवासी देशमुख यांनी 1942 च्या स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच गोवा मुक्ती संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. कैलासवासी देशमुख यांनी उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ तसेच महात्मा फुले विद्यालयाचे संस्थापक संचालक म्हणून उत्तम कार्य केले होते. अहमदपूर विचार विकास मंडळाचे संस्थापक व सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले होते. मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून ते काही काळ कार्यरत होते. कैलासवासी देशमुख यांनी अहमदपूर नगरपालिकेचे सदस्य म्हणून
कार्य केले होते. ते सन 1972, 1978, सन 1980 असे 3 वेळा अहमदपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाले होते. त्यांनी जुलै 1978 ते फेब्रुवारी 1980 या कालावधीत महसूल व नियोजन खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते. अशा या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानीचे गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी तुकाराम गंगाधर गडाख यांचे जन्म 16 जुलै 1952 रोजी अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील पानसावर्डी येथे झाला. त्यांचे शिक्षण BSc पर्यंत झाले होते. कैलासवासी गडाख यांनी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ या संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक तसेच माध्यमिक विद्यालय सुरू केली. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सर्व देवालये पक्क्या रस्त्याने जोडण्याचे काम केले. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक सामाजिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी गडाख सन 1990 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाले होते. सन 2004 मध्ये लोकसभेवरही निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी विनायक महादेव निमण यांचा जन्म 5 ऑगस्ट 1963 रोजी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पाषाण येथे झाला. त्यांचे शिक्षण DCE पर्यंत झाले होते. कैलासवासी निमण यांनी सह्याद्री एज्युकेशनल स्कूलची स्थापना करून पुणे परिसरात प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू केल्या. त्यांनी सोमेश्वर फाउंडेशन, सोमेश्वर सेवा मंडळ व सोमेश्वर स्पोर्ट्स क्लबची स्थापना करून समाज उपयोगी कार्य केले. पुण्यातील अनेक सांस्कृतिक व सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी निमण सन 1999, 2004 व 2009 मध्ये पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून 3 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर्वाचित झाले होते. अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी दिगंबर बाळोबा भेगडे यांचा जन्म 9 ऑगस्ट 1947 रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शेलारवाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण 10वी पर्यंत झाले होते. कैलासवासी भेगडे यांनी सरस्वती विद्या मंदिर व प्रगती विद्या मंदिर शाळेच्या स्थापनेत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेतही मोलाची कामगिरी केली होती. कैलासवासी भेगडे यांनी मावळ पंचायत समितीचे सदस्य व काही काळ उपसभापती म्हणून कार्य केले होते. त्यांनी मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य म्हणूनही कार्य केले होते. मावळ तालुक्यातील अनेक शैक्षणिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. कैलासवासी भेगडे सन 1999 व 2004 मध्ये मावळ मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी सोपनराव तुकाराम फुगे यांचा जन्म 1 मार्च 1935 रोजी पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे झाला. त्यांनी स्थापत्य शास्त्रात पदविकास संपन्न केले होते. कैलासवासी फुगे यांच्या हवेली तालुक्यातील अनेक शैक्षणिक, सहकारी व सामाजिक संस्थांशी निकटचा संबंध होता. हवेली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. हवेली मतदारसंघात पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कैलासवासी फुगे सन 1978 मध्ये हवेली मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले.
कैलासवासी श्रीनिवासराव उर्फ बापूसाहेब बाळाजीराव देशमुख गोरठेकर यांचा जन्म 9 ऑगस्ट 1945 रोजी नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोरठा येथे झाला. त्यांचे शिक्षण FY BA पर्यंत झाले होते. कैलासवासी देशमुख गोरठेकर यांनी लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्था तसेच नूतन शिक्षण संस्था उमरीचे सचिव म्हणून कार्य केले होते. त्यांनी गोरठा सेवा सोसायटी उमरी खरेदी विक्री संघाचे संचालक म्हणूनही कार्य केले होते. त्यांनी शंकर सहकारी साखर कारखाना उमरी तसेच नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्य केले होते. कैलासवासी देशमुख गोरठेकर यांनी नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. उमरी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी योगदान केले होते. कैलासवासी देशमुख गोरठेकर सन 2004 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी दुःखद निधन झाले आहे. कैलासवासी विठ्ठलराव सोनाजी पाटील यांचा जन्म 19 जानेवारी 1937 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे झाला. त्यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले होते. कैलासवासी पाटील यांनी बुलढाणा पंचायत समितीचे सभापती तसेच जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. बुलढाणा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. कैलासवासी पाटील सन 1985 मध्ये बुलढाणा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे बुधवार दिनांक 19 ऑक्टोबर 2022 रोजी दुःखद निधन झाले. कैलासवासी श्रीमती ॲनी सितंबला शेखर यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1938 रोजी केरळ राज्यातील कोची येथे झाला. त्यांचे शिक्षण 9वी पर्यंत झाले होते. कैलासवासी श्रीमती ॲनी शेखर यांनी चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या संचालिका म्हणून उत्तम कार्य केले होते. त्यांनी मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस तसेच उपाध्यक्ष, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्य म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी श्रीमती ॲनी शेखर यांनी सन 1992 व 1997 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्य केले होतं. ॲनी शेखर ह्या मी ज्या मतदारसंघातून निवडून आलेलो त्याच मतदारसंघातून त्या निवडून आल्या होत्या. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष कार्य केलं. 2004 आणि 2009 मध्ये त्या महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या. त्यांची ओळख कुलाबा विधानसभा मतदारसंघात मम्मी या नावाने त्यांना ओळखलं जात होतं आणि मला वाटतं या सभागृहातील त्यांना याच नावाने आपण सर्वजण ओळखत होता. अशा या निष्ठावान आणि अत्यंत चांगलं काम करणाऱ्या ॲनी शेखर यांचं निधन 2 ऑक्टोबर 2022 रोजी झालं. त्यांचे आणि माझ्या परिवाराचे पण अत्यंत जवळचे ते संबंध होते. सातत्याने आम्ही त्यांना कुलाब्यात अनेक विकास कामं करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्यांचं निधन हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातल्या सर्व रहिवाशांसाठी आणि तसंच माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी हे अत्यंत दुःखनीय असा प्रसंग आहे. तर अशा या श्रीमती कैलासवासी ॲनी शेखर यांच्या निधनाबद्दल मी दुःख व्यक्त करतो आणि शोक प्रस्ताव संमत करण्यात यावा अशी सभागृहाला विनंती करतो. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. सर्व सदस्यांनी 1 मिनिट उभं राहून
सदस्यांनी खाली बसावे. शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. प्रस्तावाची एक प्रत व विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. मंगळवार दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल.